मित्रांनो, पुन्हा एकदा सनी देओलचे नाव चर्चेत आले आहे. पण यावेळी तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर निर्मात्याची फसवणूक केल्यामुळे चर्चेत आहे. निर्मात्याने आरोप केला आहे की सनी देओलने एका चित्रपटासाठी त्याच्याकडून करोडो रुपये घेतले, परंतु जेव्हा चित्रपट करण्याची वेळ आली तेव्हा त्याने काम केले नाही. गेल्या आठवड्यात सौरभ गुप्ताने एक पत्रकार परिषदही घेतली होती, ज्यामध्ये त्याने सांगितले की 2016 मध्ये त्याने एका चित्रपटासाठी सनी देओल सोबत करार केला होता. पण गदर 2 हिट झाल्यानंतर सनी देओल आपल्या बोलण्यावर परतला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला एका चित्रपटात काम करायचे होते, यासाठी त्याला 4 कोटी रुपये मानधन दिले जाणार होते. त्यांनी या चित्रपटासाठी सनीला 1 कोटी रुपये दिले, पण सनीने त्याच्या चित्रपटापूर्वी पोस्टर बॉयज हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. निर्मात्याचे असेही म्हणणे आहे की सनी त्याच्याकडे पैसे मागत राहिला आणि आतापर्यंत त्याने अभिनेत्याला 2.55 कोटी रुपये दिले आहेत. निर्मात्याने आरोप केला की आम्ही करार वाचला, त्यातील एक पान बदलले आहे. त्यानुसार फीची रक्कम 4 कोटींवरून 8 कोटी रुपये झाली आहे आणि नफ्याचा हिस्सा 2 कोटी रुपये झाला. इतकेच नाही तर चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनीही सौरभ गुप्ताच्या आरोपांना सहमती दर्शवली आहे. मित्रांनो, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जीवनावर आधारित आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे दगडी चाळ फेम डॅडी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे हे या चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका साकारणार आहेत. आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला आहे. या टीजरला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आम्ही जरांगे या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते मकरंद देशपांडे यांच्यासोबत सुबोध भावे, प्रसाद ओक ही गाजलेली सुप्रसिद्ध कलाकार मंडळी आहेत. एकीकडे जरांगे यांच्या जीवनावर आधारित असलेला संघर्षयोद्धा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असताना आणखी एक चित्रपटातून मराठा आरक्षणाचा लढा उलगडण्यात येणार आहे. हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे, तर पुढील आठवड्यात 21 जून रोजी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संघर्षयोद्धा चित्रपटाची रिलीज डेट निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर एक महत्त्वाची अपडेट. बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांमध्ये मोजले जाणारे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे. या जोडप्याच्या ब्रेकअपची बातमी आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर 5 वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघेही दररोज एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते. मात्र काही काळ मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर क्वचितच एकत्र दिसले आणि त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. मात्र दोघांमधील मैत्रीचे नाते कायम राहणार आहे. सूत्रांनी सांगितले की मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर वेगळे झाले असले तरी दोघांनीही यावर काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, औरोमिक या दमथा या रोमॅन्टिक चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू झळकणार आहे. हा चित्रपट येत्या 5 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये लव्ह स्टोरी रंजक पद्धतीने दाखवण्यात आली आहे. टीजरमध्ये होळीच्या सणानिमित्त अजय आणि तब्बू प्रेमरंगात रंगून एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. 90च्या दशकापासून तब्बू आणि अजय देवगण या दोघांनीही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दृश्यम आणि दृश्यम 2 या दोन्ही चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण यांनी कमालीची ऍक्टिंग केली होती. दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही केली होती. 90च्या आणि 2000च्या दशकातील बॉलिवूड सिनेमातील कमालीची जोडी म्हणजेच तब्बू आणि अजय देवगण. आतापर्यंत दोघांनीही 9 सिनेमात एकत्र काम केले आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 10व्यांदा दोघेही पुन्हा एकदा रोमॅन्टिक सिनेमात झळकणार आहेत. या चित्रपटात रोमॅन्टिक थ्रिलर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला टीजर पाहून प्रेक्षकांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. बिग बॉस 17चा विजेता मुनावर फारुकी याने दुसरे लग्न केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेवरून त्याचा लग्नाचा खुलासा झाला. आता त्याच्या पत्नीसोबतचा पहिला फोटो समोर आला आहे. दोघे एकत्र केक कापताना दिसत आहे. मुनावर फारुकीने याच महिन्यात मुंबईतील मेकअप आर्टिस्ट महजबीन कोतवाला सोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाचे कार्डही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये दोघांच्या नावाची आद्याक्षरे लिहिली होती. दक्षिण मुंबईतील आगरीपाडा येथे राहणारी महजबीन मेनन समुदायातील आहे. महजबीन कोतवाल अनेक वेळा कोरिओग्राफर धनश्री वर्मा सोबत स्पॉट झाली आहे. ती धनश्री वर्मा आणि क्रिकेटर यजुवेंद्र चहल सोबत झलक दिखलाजा या शो मध्येही दिसली होती. मुनावर फारुकीचा विवाह मुंबईतील ITC मराठा येथे झाला. मित्रांनो, राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही काल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची लांबी 2 तास 18 मिनिटे आहे. दोघांना एकेकाळी क्रिकेटची खूप आवड होती, पण काळाची प्रथा त्यांना कुठेतरी खेचून आणते. महेंद्रला क्रिकेटर व्हायचे होते पण होऊ शकलं नाही, तर महिमा तिच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार डॉक्टर झाली. आता त्यांचे आयुष्य कसे बदलले हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. जान्हवी कपूरने तिच्या अभिनयाने निराश केले आहे. संपूर्ण चित्रपटात तिचे भाव जवळपास सारखेच राहिले. ती थोडी गोंधळात दिसली. चित्रपटात तिने क्रिकेटरची भूमिका केली होती, पण त्याची भूमिका स्पष्ट दिसत नव्हती. राजकुमार रावने थोडासा सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेक ठिकाणी तोही कंटाळवाणा वाटला. प्रत्येक सीनमध्ये तो रडताना दिसतो. कथा एकदम सपाट आहे. संवादही खूप कमकुवत लिहिलेले आहे. क्रिकेटचा क्रमही पूर्णपणे खोटा वाटतो. जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल आणि करण्यासारखे काही नसेल तर तुम्ही या चित्रपटासाठी जाऊ शकता. यानंतर बघूया पुढील अपडेट.
अनेक वेब सिरीजचे स्ट्रीमिंग करणारा OTT प्लॅटफॉर्म आता दिग्गज कंपनी Amazon खरेदी करणार आहे. 2 कंपन्यांमधील डील फायनल झाल्याचे वृत्त आहे. Amazon खरेदी करणार असलेला OTT प्लॅटफॉर्म MX Player हा आहे. MX Player हा OTT प्लॅटफॉर्म टाइम्स इंटरनेट कंपनीच्या मालकीचा आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार एका वर्षापूर्वी टाइम्स इंटरनेट आणि Amazon प्राईममध्ये चर्चा सुरू होती. मात्र दोन्ही कंपन्यांमध्ये परस्पर सहमती तयार न झाल्याने या डीलची चर्चा मध्येच थांबवण्यात आली होती. 1 वर्षापूर्वी टाइम्स इंटरनेटने MX प्लेअरसाठी 830 कोटींची मागणी केली होती, तर Amazonने 500 कोटींमध्ये करार करण्याची तयारी दर्शवली होती. मागील एका वर्षात MX प्लेअरची अवस्था आणखी बिकट झाली. कर्जाचा बोजा वाढत गेल्याने MX प्लेअरचे मूल्य 1 वर्षाच्या आधीपेक्षाही कमी झाले. समोर आलेल्या माहितीनुसार MX प्लेअर हे 2500 कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. आता MX प्लेअरवरील कर्जाची परतफेड टाइम्स इंटरनेट करणार आहे. या डीलनंतर MX प्लेअरचे सिनियर मॅनेजमेंट Amazonमध्ये सामील होणार असल्याचेही म्हटले जात आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.